पराग वामनराव बरवड, आमच्या ग्रुपचा सगळ्यात छोटा बच्चा. पण हा बच्चा आज किती मोठा झालाय, त्याच्या मागे त्याचा स्ट्रगल, त्याचं परसिव्हरन्स, चिपकून राहण्याची प्रवृत्ती, सगळ्या गोष्टी आहेत. याच्याकडे आणि म्हणजे परागकडे आणि अमरकडे बघितल्यावर असं वाटतं की हे घरचे छोटे नाही आहेत, हे मोठे आहेत. पूर्ण घराला कसे सगळ्यात छोटे असलेले लोक सांभाळून घेऊ शकतात. पराग पर्टिक्युलरली त्याच्या काही गोष्टी, काही स्ट्रगल्स मला माहिती आहेत. त्या सगळ्या स्ट्रगलमध्ये या मुलांनी पूर्ण घर कसं सांभाळून घेतलं होतं, त्याच्यानंतर त्याच्या स्वतःच्या लाईफमध्ये असलेले स्ट्रगल त्यांनी कसे ओव्हरकम केले, हे सगळं करत असताना स्वतःची ग्रोथ त्यांनी कशी कंटिन्यू केली, वाखाणण्याजोगा. खरंच म्हणजे आम्हाला आमच्या समजण्या पलीकडचं आहे. आम्ही सोबत मस्त्या करायचो, त्याच्या घरी जाऊन अभ्यास करायचो, मस्त्या करायचो, सगळं करायचो. पण हा व्यक्ती अभ्यास कसा करायचा, कधी करायचा हेच समजेना. दुसऱ्या दिवशी आम्ही ब्लँक असायचो आणि याच्याकडे सगळं असायचं. त्याचं एक्सेलन्स, त्याचं बोलणं, एक याची गोष्ट आठवते, याला सगळं यायचं पण याच्या बोलण्यामध्ये एक शब्द, एक फ्रेज नेहमी राहायची, क्या कहते उसे, यार उसे क्या कहते यार, वो क्या करते यार. असं मला समजायचं नाही, याला सगळं आठवतं आणि हेच कसं नाही आठवत. आमच्या ग्रुपचा हा रॅन्चो नॉर्थमध्ये जाऊन सेटल झाला, म्हणूनच मी याला माझा नेहमी नॉर्दर्न स्टार मानतो. याच्या पर्सनॅलिटीला सरस्वतीचं खरंच खूप मोठं, आपण म्हणतो तिचा आशीर्वाद आहे. जेव्हा एखाद्याकडे सरस्वती असते तेव्हा त्याला त्या लक्ष्मीची खूप ओढ नसते. याच्यासाठी याची क्रेज, याचं पॅशन म्हणजे जे या जगात कोणी केलं नसेल त्या केसेस मला करायच्या. त्या केसेस मला INI मिळू शकतात, म्हणून तो INI प्रॅक्टिस करतोय. ही व्यक्ती समजा एवढ्या कॅन्डिडेट सोबत समजा बाहेर जातीये प्रॅक्टिस करायला, किती खोऱ्याने पैसा कमवेल, पण याला त्याचं काहीच नाही. हा म्हणतो जगण्यासाठी किती लागणार असं लागून, तसं तर लिमिट काहीच नाही आहे कमवायला. याला लिमिट्स ठेवायचे आहेत पैसे कमावण्यावर, याला शिकायला, लोकांना हेल्प करायला, अशी जेन्युइन इथिकल प्रॅक्टिस करायला लिमिट नाही ठेवायची. हा खरंच याला एखाद्या लिमिटमध्ये अडकवणं पॉसिबलच नाही. आज या व्यक्तीला इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणून ओळखला जातो. अभिमान वाटतो यार मित्र तुझा. तू असाच ग्रो करत राहा आणि इन्स्पायर करत राहा. आय एम रिअली प्राऊड अँड इक्वली लकी टू हैव यू इन माय लाइफ. कीप ग्रोइंग. मिलते हैं यार जल्दी.